सोमवार दिनांक 23 डिसेंबर 2024 द बोन कलेक्टर पाहिला. मिस्ट्री आहे, मर्डर मिस्ट्री. एक लिंक्टन नावाचा पोलीस ऑफिसर असतो. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्या म्हणजे याचं नाव म्हणणं असतं की तोही पोलीसमध्येच असतो, पोलीस इन्स्पेक्टर, पण ॲज अ डॉक्टर. आणि त्याच्यावर तो एका कुठल्या तरी मर्डरच्या याच्यामध्ये त्या सापडला असतो. त्याच्या अगेन्स्टमध्ये काही प्रूफ नसतात, तरी पण काही पुरावे असे असतात की ज्यांच्यावरून लिंक्टननी त्याला जेलमध्ये टाकलं असतं आणि तो आपल्या सगळ्या लाईफभर जेलमध्येच असतो. आणि नुकताच 2 वर्षापूर्वी तो सुटून आला असतो. इकडे एका याच्यामध्ये इन्सिडेंटमध्ये लिंक्टन कोणाला तरी वाचवत असताना त्याच्यावरच स्वतः एक मोठा रॉड पडतो आणि तो पॅरलाइज झालेला असतो, म्हणजे एक भाग त्याचा, आणि बेडवरच असतो, म्हणजे बेड रिडन असतो. आणि डॉक्टरांच्याच ह्याच्यात रोज आणि दरवेळेस त्याचे बीपी अपडाऊन वगैरे होत असतं सारखं. आणि मग अचानकपणे, आणि त्याला तर मरायचं असतो सारखं आणि एक डॉक्टर रेग्युलरली त्याचं सगळं चेकअप करायला येत असतो. अचानकपणे एक सिरीज सुरू होते मर्डरची. आणि हा लिंक्टन तर म्हणजे असं बेड रिडन तर त्याला तर राहायचंच नसतं. तो सारखं म्हणतच असतो डॉक्टरना किंवा इतरांना की मला मरायचंय, मला मरायचंय, कशाला माझे हे करता वगैरे. पण सगळेजण प्रयत्न करत असतात आणि तो बेडमध्ये असूनही पोलिसांना मदत करत असतो. तर अचानक एक मर्डर सिरीज सुरू होऊन जाते. म्हणजे आधी एक प्रेत सापडतं जे रेल्वे यार्डच्या इथे पुरलेलं असतं आणि त्याचा बोट सोललेलं असतं, त्याच्यावर अंगठी असते, त्याची बायको कुठे पत्ता नसते. नंतर अजून एक मर्डर होतो की जिथे नवरा बायकोला किडनॅप करतात, फेमस असे, आणि त्या नवऱ्याला मारून टाकतात, त्या बायकोला पकडून हे करतात. आणि प्रत्येक ठिकाणी तो एक सुराग सोडून जात असतो, एक जुना पेपर, काहीतरी एक नट बोल्ट किंवा बोन एक तुटलेलं असं. आणि सगळ्या जुन्या जुन्या गोष्टी असतात, खूप खूप वर्षांपूर्वीच्या. तर म्हणजे ते इंडिकेशन असतात, क्लूज असतात की या ठिकाणी आता असं होणार आहे किंवा या ठिकाणी हे झालंय. आणि त्याच्या सगळ्याच याच्यावरून हे लक्षात येतं की म्हणजे त्याचे हे की हा म्हणजे त्याचं जे ऑपरेशन करण्याचं किंवा म्हणजे जो मरतो, ज्यांना मारत असतो तो मर्डर, त्यांच्यावरची बोन काढणं किंवा त्यांचे सर्जरी जी केली असते ती एकदम फाईन डॉक्टरचे हात लक्षात येत असतात. आणि म्हणजे जे लोक पण असे मेले असतात त्यांना एका टॅक्सी मध्ये बसून सगळ्यांनी जाताना बघितलेलं असतं. म्हणजे टॅक्सी ड्रायव्हरच किडनॅप करतोय हे पण कळतं. म्हणजे तो पोलीस मधला आहे, कारण त्याला पोलिसांचं पण बरेच मोड्स ऑपरेंडी म्हणजे माहीत असतात, हे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन वरून लक्षात येतं. तर मग आता एक ट्रॅफिक पोलीस मध्ये एक यंग मुलगी असते. तर तिला हा लिंक्टन म्हणतो की तू या टीम मध्ये सामील हो आणि मी जसं सांगतो तसं करायचं. मग ती आधी चिडचिड करत असते की कशाला मला हे काम, माझं हे काम नाही. पण नंतर ती इम्प्रेस होते आणि तिने लिंक्टनची भरपूर पुस्तकं वाचले असतात, त्याच्या स्टोरीज त्यांनी केलेले कामं, आणि मग ती इम्प्रेस होऊन त्याच्याबरोबर काम करते. आणि मग एक एक मर्डर मिस्ट्री, म्हणजे ते लोक क्लूज त्यांचे जे सापडत जातात त्याच्या मागे जाऊन 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 मग शेवटी हा लिंक्टन तिला म्हणतो तू एका जुन्या, कारण हे पेजेस जे आहेत आपल्याला तुकडे मिळतात ते कागदाचे, हे कुठल्या तरी पुस्तकाचे जुन्या. तर एखादं मर्डरचं बघ तू. मग ती पुस्तक तिथे जाऊन पुस्तक बघते. तर एक जुनंच असतं, बोन कलेक्टर म्हणून पुस्तक, आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी यांनी जे 4-5 मर्डर हे केलेले असतात ते त्याच पद्धतीने केल्या गेलेले असतात. तर मग आणि 5व्या मर्डरचं त्याच्यात असतं की एका सी शोअरवर खाडीच्या तिथे होणार आहे मर्डर. मग झालं, हे लोक त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुरू करतात. आणि म्हणजे त्यांना वाचवायला, त्यांना म्हणजे तरी तो माणूस मरतोच आणि ती मुलगी छोटी एक वाचते. तर ते शोधत असताना तिला एक नंबर तिथे त्या डॉक यार्डमध्ये खाली दिसतो
तर ती खूप आठवायचा प्रयत्न करते आणि मग तिला एकदम आठवतो की हा नंबर तर लिंक्टनचा आहे, पोलीसचा जो बॅच नंबर असतो तो. तर म्हणजे तिला मग लक्षात येते की आता नेक्स्ट नंबर बहुतेक लिंक्टनचा आहे, आता त्याला वाचवायला पाहिजे. तर इकडे मग दाखवले की ह्याला जो तपासायला येत असतो डॉक्टर, तोच मर्डरर असतो. तर तो त्या तिच्या नर्सला मारून, पोलीस ऑफिसरला मारून आत शिरतो आणि तिथे मग एकदम ह्याचं म्हणजे मग तेव्हा तो सांगतो लिंक्टनला की तुझ्यामुळे मी माझी सगळी इतकी वर्ष वाया गेली वगैरे वगैरे, तर आता तुला कसं मारू, मग त्याचं जसं बोट आधी हे कर, बीपीचे हे वाढव, म्हणजे असं त्याला हे करतो. पण लिंक्टन पण शेवटच्या याच्यापर्यंत त्याच्याशी फाईट देतो, झुंज, आणि म्हणजे त्याला एका आपल्या कॉम्प्युटरच्या आधीच बटन दाबून त्याचा हात फसवतो, हे करतो, म्हणजे शेवटी त्यालाही म्हणजे झुंज द्यावी लागते. पण अल्टिमेटली म्हणजे आता अगदी हा मरणार लिंक्टन, तेवढ्यात ती ज्या लिंक्टनने जिला असिस्टंट बनवलं असतं ती येते आणि ती गोळ्या झाली. म्हणजे अल्टिमेटली मग कळते की हाच मर्डर आहे, मास्टर माइंड आहे सगळ्याच्या मागचा, आणि कशामुळे त्यांनी असं केलंय. आणि मग नंतर लिंक्टन जो मरायच्या गोष्टी करत असतो, मग नंतर दाखवले की तिच्याच बरोबर तो आपलं लाईफ पुढचं हे करतो. क्रिसमस दाखवलाय, लोक भेटायला येतात ते वगैरे हॅप्पी. म्हणजे थोडक्यात आता तो जरी तो चेअरवरच आहे बसलेला, म्हणजे जो बेड रिडन असतो तो आता चेअरवर बसलेला दाखवलाय, आणि आता तो तिच्याबरोबर आपलं पुढचं जीवन जगतोय हॅपीली. तर असं आहे, चांगली स्टोरी.